हलकासा बदल या ठिकाणी नक्कीच मधुर वाणीतून रुजवण्यासाठी येत आहेत। आणखीन एक गोड आवाज आपला सर्वांचा आवडता समालोचक भावेश वनगा यांचं मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत करतो। वेलकम भावेश। थँक्यू भरजी राऊत सर, ज्याचा आवाज तुम्ही सकाळपासून ऐकत होता। प्रथम गणरायाला वंदन करून त्याच्यानंतर आई चंडिके मातेला नतमस्तक होऊन मी भावेश समालोचक जुचंद्र आल्या सर्व क्रीडा रसिक सर्व क्रीडा प्रेमींचं मनपूर्वक स्वागत करतो या जुचंद्रच्या मैदानावर, अर्थातच नागेश काका क्रीडांगणावर। जुचंद्र मास्टर्सने हे आयोजन आणि चालू असलेला सामना ओवळा वर्सेस कोळशेत असा सामना बघायला मिळतोय। गोलंदाज याला पत्राल चेंडूला खेळण्यामध्ये चेंडू पत्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये शतशी येतो, चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसरी धावचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना गडी बांधतोय मिस्टर मोहन। गोल्डन शिकार होतो एफडीजे। जे मैदान आपल्याला उपलब्ध झालं होतं ते म्हणजे जुचंद्र रेल्वे एंड कडचं, ते मात्र त्यांच्याकडनं उपलब्ध झाले होतं आणि खरं तर मात्र भरपूर स्पर्धा त्या मैदानावर आपल्याला खेळताना पाहायला मिळाल्या। पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर या मात्र 20 मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडू मात्र कव्हरफला पकडलाय झेल आणि समाप्त झालाय मिस्टर प्रकाशाचा खेळ। दुसरा आदर बफला होतोय गॉन। मॅन ऑफ द मॅच बोना याने यायचंय। तर जुचंद्र मास्टर्स म्हटलं तर लगेच आम्हाला आठवण होते निलेश मात्रे, प्रशांत मात्रे यांची लगेच आम्हाला आठवण होते। त्याचप्रमाणे ललित बोईर उर्फ बंड्याफरांना विसरून चालणार नाहीये, प्रकाश पाटील यांना देखील विसरून चालणार नाहीये। पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर यामध्ये हलक्या चेंडूला फ्लाइस केलाय, चेंडू मात्र फ्लाय फ्लिपला ट्रॅव्हल झालाय, छत्रछक आलाय, उचलण्याचा प्रयत्न झाला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता, मात्र एक धाव अंकित केले दोन्ही पर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एक धाव पडून पूर्ण केली होती। या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, 2 गडी बाद 6ची सुरुवात बघायला मिळते। तर सचिव आपल्याला बघायला मिळत आहेत, भगवान पाटील यांचं आगमन झालंय, आपण त्यांचं देखील करूया सर्च असं स्वागत जुचंद्र मास्टरच्या माध्यमातून। खऱ्या तर मात्र 40+ क्रिकेट आणि या 40+च्या क्रिकेटला कुठे ना कुठे चालना मिळावी यासाठी नक्कीच भगवान साहेबांचं देखील या खऱ्या तर मात्र यामध्ये त्यांचा हात आहे, यात काही शंका नाही आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर डावखुराचा फलंदाज गोलंदाजी मार्कवर मात्र स्ट्राइक एंड कडे बघायला मिळतोय। यामध्ये लो फुल्टर दिल्यावरती शत्रक्षक आलाय
आणि चेंडूला उचललंय तोपर्यंत अगदी चेंडू बघायचा झाला ना तर मात्र चेंडूला या चौकार षटकांमध्ये परिवर्तन करायचं होतं, मात्र इनसाइड आउट चेंडू बघायला मिळतोय आणि चेंडू मात्र आपल्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये बघायला मिळाला. आणि या एकच्या धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 7 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा रमाकांत. अगदी आतापर्यंत त्याने चेंडू हाताळलेत ते म्हणजे 5 चेंडू हाताळलेत राईट राऊंड विकेटने. मात्र हलक्या रीतीने ग्लान्स केलाय चेंडूला मिडॉन वरून क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय तोपर्यंत एक धाव. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली आउटफुल बघायला मिळते. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 2 गडी बाद 8 अशी सुरुवात बघायला मिळते. थोडीशी डगमडत आणि चाचपडत सुरुवात झाली आहे, मात्र हरकत नाही. येणाऱ्या 4 षटकामध्ये किती धाव जमवतील याकडे देखील सर्वांच्या नजर लागेल. जिचन मास्टरच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. Remix. या नक्कीच मास्टर्सच्या माध्यमातून क्रिकेट खेळतात म्हणजे चांगला खेळ करते यात का शंका. यावेळी मात्र अगदी 20 मध्ये चेंडूला केलं जात आहे. डीप मिड आपला क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला उचलतोय तोपर्यंत चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. एक धाव रोखू शकत नाही. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 9 या आकड्यावर. अगदी उजवा आणि डावखुराचा कॉम्बिनेशन बघायला मिळतं. एका बाजूला फलंदाज बघायला मिळतोय तो म्हणजे निलेश आणि दुसऱ्या बाजूला मेघनाथ आपल्याला बघायला मिळतात. तर नक्कीच इथे मात्र हा फलंदाज जो आहे तो रायटी आहे, मात्र हवेची साथ असल्यामुळे तो लेफ्टी खेळतोय. मेघनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चांगलं नक्कीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात, ते म्हणजे खरं तरी मात्र इथे मात्र चेंडूला खेळल्या जात आहे. डीप मारून क्षेत्ररक्षक आलाय, क्षेत्ररक्षकने चेंडूला उचललाय तोपर्यंत एक धाव. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावर. भरतजी राऊत सरांना नक्कीच त्यांना जर 40+ जे कुठचे प्रश्न तुम्ही विचारा नक्कीच तुम्हाला ते अगदी झोपेमध्ये जरी विचारला तरी ते प्रश्नाचे उत्तर देतील यात काय शंका नाही. भरपूर लेखाजोखा त्यांच्याकडे, भरपूर आम्ही त्यांच्याबद्दल माहिती सांगू, काय घडलं काय नाही घडलं ते देखील आम्ही तुमच्यापर्यंत सांगणार आहोत. यार मात्र अगदी चेंडूला खेळत आहे. चेंडू मात्र कव्हर पॉइंटला जातोय. क्षेत्ररक्षक आलाय, काय फिल्डिंग केलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 12 या आकड्यावर. अगदी आपण रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे चेंडूला फील्ड केलं होतं. हा चांगला प्रयत्न, अगदी एका हाताने चेंडूला अडवलं गेलंय. पुणे प्रथम राऊंड विकेटने. याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त ग्लान्स केलाय. चेंडू मात्र गेलाय वाईटिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 2 गडी बाद 14 अशी स्थिती बघायला मिळते. ओवळा प्रथम फलंदाजी करत असताना 40+ क्रिकेट. यार मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त ग्लान्स केलाय. चेंडू मात्र गली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक धाव पळून पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पळून पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का? तर चांगले क्षेत्ररक्षण स्वतःला सावरलंय क्षेत्ररक्षकाने आणि क्षेत्ररक्षकाने मात्र यष्टिरक्षक याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावर. तर चेंडू किती तर टाकून झालेत तर 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. 40+ क्रिकेट खरं तर मात्र ज्यांनी रेग्युलर क्रिकेट भरपूर गाजवलंय आणि त्याच्यानंतर पुढचं काय तर पुढचं मात्र 40+ क्रिकेट आज मात्र आपल्याला खेळताना बघतायत.
झी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा एन्जॉय करू शकता अगदी घर बसल्या. आपण समोर कटआउट्स बघू शकतोय, भरपूर कटआउट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन बघायला मिळतं आणि चांगली स्पर्धा कशा प्रकारे संपन्न होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले जुचंद्र मास्टर संघाने. विसरून चालणार नाही आहे, चित्तू पाटील यांना विसरून चालणार नाही, प्रवीण पाटील यांना देखील विसरून चालणार आहे. चांगली मेहनत करून मात्र ही स्पर्धा कशा प्रकारे पार पडली जाईल याकडे चांगला प्रयत्न केला आहे. शेवटचा चेंडू गोंदजी मार्कवर प्रशांत, तर स्ट्रायकरकडे फलंदाज बॅटर निलेश बघायला मिळतोय. राईट राऊंड द विकेटने. यार मात्र हलक्याने पुन्हा एकदा ग्लान्स केल्याबद्दल चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 18 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 2 षटकाची समाप्ती वल्लय. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या आत. जुचंद्र मास्टर्स वर्सेस दैसर या दरम्यान सामना होईल आणि स्वतः आयोजक संघ बघायला मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर चांगला प्रदर्शन होईल, यात काही शंका नाही आहे. स्वतः निलेश मात्र देखील सज्ज झालेत, त्याच्यानंतर कपिल मुकादम देखील सज्ज झालेत. अगदी पूर्ण ड्रेस मारून खऱ्या तर मात्र खेळण्यासाठी ते सज्ज झालेत. गोंदजी मार्कवर गोलंदाज आलाय, नंबर 3 चा गोलंदाज, वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय मिस्टर चंद्रकांत. धावसंख्या आहे ती म्हणजे 18 आणि आज खऱ्या तर मात्र त्यांचा वाढदिवस देखील आहे आणि वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत, तर मेघनाथ स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. अगदी डावखुळातने फलंदाजी करण्यासाठी तो मात्र बघू शकतोय. यार मात्र चेंडूला मात्र भिरकावायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी चेंडू भरपूर लेट आला, बॅट अगोदर फिरली गेली आणि चेंडू मात्र जातोय डॉटच्या स्वरूपात. अगदी शॉर्ट थर्ड मॅनला छत्ररक्षक बघू शकतो, त्याच्यानंतर एक शॉर्ट फाईन लेगला छत्ररक्षक आपण बघू शकतोय. यार मात्र अगदी चोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय, छत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजांच्या माध्यमातून चांगला ताळमेळ बघायला मिळतं. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 2 गडी बाद 20 अशी स्थिती बघायला मिळते. किती धावा बनवल्या जातील याकडे देखील सर्वांच्या नजर लागलेत. जुचंद्र मास्टर्स देखील सज्ज होईल या मॅच नंतर खेळण्यासाठी, तर काही जुचंद्रचे देखील समर्थक असतील, या मॅचला एन्जॉय करत असतील. अगदी रांगोळीमध्ये गोलंदाज चुकला जातोय चंद्रकांत. 2 जण चेंडू टाकून झालेत. पहिल्या चेंडूवर डॉट चेंडू आला होता, त्याच्यानंतर 2 धाव मिळाला दुसऱ्या चेंडूवर. पुन्हा एकदा जोरकस माझा प्रयत्न, अगदी बॅटने चेंडू ब्रश होऊन गेला असावं की काय आणि मात्र कॅच ते ड्रॉप झाले असं दृश्य बघायला मिळतं आणि खरोखर इथे मात्र झेल सुटला गेला यष्टीरक्षक यांच्याकडनं. कुठे ना कुठे चुकी झाली आहे यष्टीरक्षक यांच्याकडनं.
याचं नक्कीच भुगतान होईल का? मेघनाथ अगदी आपल्या संघाला मात्र चांगली पारी करून अगदी जी धावसंख्या जी उभारायची आहे ना त्या धावसंख्येपर्यंत पोहोचवतील का? मोठं प्रश्नचिन्ह उभा बघूया काय होतं, काय घडलं मत नाही. पहिल्या 2 मॅचेस मध्ये 60+ झाल्यात. चांगली माहिती आम्हाला पोहोचवली गेली आहे विशाल भोईर यांच्याकडे. यावेळेस बघा अगदी ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाजाने आणि क्लीन बोल्ड च्या स्वरूपात मेघनाथ बाद झाला. तिसरा आदराबफला बनतोय. नाजूक स्थितीमध्ये बघायला मिळतोय. आतापर्यंत धावा झालेत ते म्हणजे 20 धावा झालेत आणि तिसरा षटक मार्गात आहे. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगले गुणलेखन विशाल भोईर यांच्याकडनं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करतोय आणि खऱ्या अर्थाने मात्र चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. यावेळी मात्र अगदी पुढे आलाय, चेंडूला फोर्स केलाय. चेंडू मात्र किती धावा देऊन जातोय तर चेंडू षटकाला फटी गेलाय. आलाय षटकार. स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून षटकारासाठी भिटकावलंय आणि या षटकाराच्या साईने मात्र धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या आकड्यावर. अगदी यावेळेस मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला खेळल्याबद्दल शतक आलाय. चेंडू उचललाय तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्याबद्दल 28 धावा. अगदी 5 ते 10 मिनिटात जेवणाची व्यवस्था होणार आहे. याकडे देखील प्रत्येक भूमिकेमध्ये आपण संकेताला बघतोय GTC लाईव्ह च्या माध्यमातून. अगदी या मॅचचा आनंद घेतात प्रत्येक प्रेक्षक. त्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. 4थं षटक घेऊन येतोय मिस्टर ज्ञानेश्वर कोळशी आणि ओळा असा सामना चालू आहे. दोन्ही संघ अगदी एकमेकांच्या समोर आले आहेत. दोघांचे डावपेच दोघांना माहिती आहेत. 40+ क्रिकेट खऱ्या तर मात्र एक नक्कीच एक चॅलेंज म्हणून ओळखलं गेलंय. अगदी स्वतःला सिद्ध करण्यासाठी नक्कीच हे खेळाडू झटत असतात. अगदी एक धाव स्वतःसाठी शरीरासाठी असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 28 धावा. गोलंदाज गोंधळी मार्कवर निलेश स्ट्रायकरकडे. अगदी ग्लान्स करायचा चेंडूला तर डेट चेंडू पंच घोषित करतायत. ज्ञानेश्वर गोंधळी मार्कवर बघायला मिळतोय. अगदी 4थ्या षटकामध्ये त्याला प्राचारण करण्यात आले आणि कशा प्रकारे गोलंदाजी करण्यात येईल ती म्हणजे ज्ञानेश्वर यांच्या मार्फत. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तर निलेश स्ट्रायकरकडे. यामध्ये जोरकस माहिती प्रयत्न चेंडू उंच गेला. यष्टीरक्षक थोडासा बीट होतोय
आणि चेंडू मात्र मागे येतोय तोपर्यंत 2 धाव 1 धाव ही अंकित केली आहे दोन खेळाडूच्या माध्यमातून या 1 च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 29 या आकड्यावर 3 गडी बाद झालेत प्रकाश बाद झाला त्याच्यानंतर मोहन बाद झाला मोहन अगदी भोपळाही न फोडता बाद झाला त्याच्यानंतर मेघनाथ हा देखील बाद झाला ओ याला पल्लू शॉट खेळलाय शतक आहे मात्र नाही चेंडूला अडवणार चेंडू मात्र दन दन करत निघून जातोय सीमारेषा पार चौकार षटकामध्ये देखील बघायचं झालं तर मात्र 10 धावा आल्या होत्या गोलंदाज चंद्रकांत याच्या आणि इथे मात्र ज्ञानेश्वर याला दुसऱ्या चेंडूवर खऱ्या तर मध्ये समाचार घेतलाय फलंदाजाने याला पुढावून फोर्स केला चेंडूला शतक आहेत डीप लॉंग आपला आणि पकडलाय झेल आणि समाप्त झालाय मिस्टर विकाफाचा खेळ गॉल त्यामध्ये 10 धावा त्याने खर्च केल्या त्याच्यानंतर 30 षटक जे आहे ते मात्र चंद्रकांत याने हाताळलं होतं आणि त्यामध्ये धावा आल्या होत्या त्या 10 धावा आल्या होत्या आणि त्याने 1 गडी बाद केला होता तर 14 षटक ज्ञानेश्वर याच्या हातामध्ये दिले ओ अगदी दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅटची एज लागली आहे की काय असं मात्र दृश्य बघायला मिळतं आणि गडी बाद होतोय मिस्टर नवीन अगदी आल्या पावली तो मात्र माघारी परतलाय अगदी भोफलाई न फोडता तो देखील बाद झालाय तंबूच्या आफराला तो देखील जातोय नवीन बॅटर कोण येईल कोणाला प्राचारण करण्यात येईल तर नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय मिस्टर दिनेश येतोय अगदी 7व्या क्रमांकावर तो आलाय संघाला देखील गरज आहे धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 33 या आकड्यावर आणि आता मात्र हॅट्रिक वर आलाय ऑन हॅट्रिक आहे हॅट्रिक साधली जाईल का हा ज्ञानेश्वर मार्फत खूप साऱ्या शुभेच्छा असतील या हॅट्रिक चेंडूसाठी ज्ञानेश्वर राईट आर्म राऊंड द विकेटने ओ या मात्र हलक्या रीतीने ग्लान्स केलाय चेंडू मात्र जातोय बॅकवर्ड पॉइंटला शतक आलाय थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते आणि तत्पूर्वी 2 फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा या पळून पूर्ण केले जातात या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 35 च्या आकड्यावर 5 गाडी बाद आणि 35 धावसंख्या अजूनही येणारे 7 चेंडू मध्ये किती धावा जमवले जातील कोळशेत या संघामार्फत यावेळी मात्र स्विच हिट आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषा पार आलाय दिनेशच्या बॅटमधनं षटकार
ओव्हरचे षटक गोलंदाज आलाय मिस्टर दिलीप. अगदी ज्ञानेश्वर याने मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याच्या षटकामध्ये धावा त्याने खर्च केल्या, ते म्हणजे 13 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 गडी त्याने बाद केलेत. तर उद्या रविवारचा दिवस, संडे फुल असं म्हणायला काहीच हरकत नाही. पहिलाच सामना पेंकरपाडा वर्सेस बाळकुंभ या दरम्यान सामना बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा सामना पांजू स्पोर्ट पांजू वर्सेस नारंगी मास्टर्स या दरम्यान सामना बघायला मिळेल. त्याच्यानंतर तिसरा सामना वाघबीळ वर्सेस एक्सर ए या दरम्यान सामना बघायला मिळेल. आणि चौथा सामना राई वर्सेस घोडबंदर यामध्ये सामना बघायला मिळेल. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाज याला नंतर अगदी चेंडूला मात्र स्लाइस करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू डॉटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू आलाय. निलेश स्ट्रायकर कडे बघायला मिळतोय. फलंदाज धावसंख्या ती म्हणजे 41 धावा. दिलीप यामध्ये दिशा बरकटली गेली आहे. दिशापासून थोडाफार दूर बघायला मिळतोय. लेगस्टिक सोडून जाणार चेंडू आणि पंच लगेच आमच्यापर्यंत इशारा देतात की हा अवांतर धाव. अवांतरची धावसंख्या पुढे सरकली आहे 42 आकड्यावर आणि पहिली अवांतर धाव या इनिंग मध्ये बघायला मिळते. यार मात्र पुन्हा एकदा अगदी जागेवरून चेंडू खेळायचा प्रयत्न झाला होता. फुटवर्क झालं नव्हतं आणि त्यामुळे चेंडू डॉटच्या स्वरूपात बघायला मिळतोय. नक्कीच प्रत्येक चेंडूला तुम्ही फुटवर्क करून जर खेळलं, अगदी या चेंडूला जर तुम्ही कव्हर्सच्या वरून जर खेळला असता तर तरी दुहेरी किंवा चौकार यापर्यंत चेंडू खेळला असता. किंवा या चेंडूला जर तुम्ही अगदी एक पुढे पाऊल टाकून जर मिडविकेटच्या वरून जर खेळला असता तरी देखील एकेरी दुहेरी धाव मिळाली असती. मात्र चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. अगदी 2 चेंडू त्याने निर्धाव वाटतालेत. यावेळी मात्र शॉर्ट फॉर्मॅनचा खेळाडू मात्र डीप फॉर्मॅट मध्ये घेतला जातो. त्याच्यानंतर आपण स्क्वेअरलेसचा क्षेत्ररक्षक थर्ड फलकामध्ये घेतला जातोय. यावेळी मात्र दिशा बरकटल्या. कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ गोलंदाज विसरलाय. थोडंसं स्वतःला सावरावं लागेल आणि अगदी अचूक टप्प्यावर गुडलँड स्पॉटवर किंवा ब्लॉक कॉल किंवा ब्रह्मास्त्राचा वापर जर केला गोलंदाज तर सक्सेसफुल होऊ शकेल. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न झालाय. अगदी एका हाताने चेंडूला मात्र गॅदर केलाय क्षेत्ररक्षकाने आणि तोपर्यंत 2 धावा 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 45 आकड्यावर. 3 चेंडू टाकून झालेत आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक अगदी स्लॉग ओव्हरचं षटक आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कुठे ना कुठे चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झालाय आतापर्यंत. चौथा चेंडू रट्टम ओव्हर द विकेटने. यानंतर जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक आलाय. क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललाय. तोपर्यंत 2 धावा या पडून पूर्ण केल्या जातात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 47 आकड्यावर. तर जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे प्रत्येक खेळाडूने. जेवणाची व्यवस्था सुरू झाली आहे. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. दिलीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळी पदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय वाटिश मिड ऑन क्षेत्रामध्ये आणि क्षेत्ररक्षक आलाय आणि त्याने पकडलाय झेल आणि समाप्त झालाय मिस्टर निलेश याचा खेळ. तर नवीन फलंदाज अविनाश येतोय. अगदी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तो येतोय. लास्ट गो. या शेवटच्या चेंडू मध्ये किती धावा येतील याकडे देखील सर्वांच्या नजरा लागल्यात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 47 आकड्यावर. शेवटचा चेंडू स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय मिस्टर अविनाश. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. अगदी 8व्या क्रमांकावर तो आला खेळण्यासाठी.
यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू जातो शेवटचा डॉट चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा किती हव्यात तर 48 धावा हव्यात. तर दोन संगणकाला आम्ही आवाज देतोय. एका बाजूला जुचंद्र मास्टरचे संगणक आणि दुसऱ्या बाजूला तैसर या संघाचे संगणक. प्लीज या नाणेफेक करण्यासाठी. सहर्ष स्वागत. जुचंद्र मास्टर्सचे खेळाडू देखील ते आहेत, यात काही शंका नाहीये. तर उद्या मित्रांनो विसरू नका, रविवारचा दिवस आणि या पहिला सामना पिंकरपाडा वर्सेस बाळकोम बघायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा सामना पांजू स्पोर्ट पांजू वर्सेस नारगी मास्टर्स या दरम्यान सामना बघायला मिळेल. त्याच्यानंतर तिसरा सामना बघायला विसरू नका, वाघबीळ वर्सेस एक्सर ए या दरम्यान सामना बघायला मिळेल. त्याच्यानंतर चौथा सामना एक बिग फाईट, एक बाजूला राई मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला घोडबंदर मास्टर्स या दरम्यान सामना मिळेल. तर दोन संगणक, एका बाजूला जुचंद्र मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला तैसर मास्टर्स आणि या दोन्ही संघाचे संगणक आलेले आहेत. इस्माईल शेख साहेबांच्या हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. आणि खऱ्या अर्थाने मात्र भरपूर नियमावली आहेत या 40+ आणि चांगलं नियोजन, चांगलं आयोजन खऱ्या अर्थाने मात्र इथे मात्र डिस्कस केलं जातंय.
आणि नाणेफेक केली जाते. एका बाजूला चित्तू बघायला मिळतो जुचंद्र मास्टरचे खेळाडू, स्वतः कॅप्टन जुचंद्र मास्टरचे. आणि नाणेफेक केली जाते इस्माईल शेख साहेबांच्या शिव असते. इथे नाणेफेक केली जाते. आणि जुचंद्र मास्टर्स नाणेफेक जिंकलेला आहे. आणि क्षेत्रक्षण स्वीकारले आहे. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आत बघायला मिळते. मिस्टर रमाकांत आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज बघायला मिळतोय तो म्हणजे सतीश असा बघायला मिळतोय. अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते. तर नंबर 1 चा गोलंदाजचं नाव सांगायचं आहे. निलेश. दिनेश आलाय नंबर 1 चा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज दिनेश. जिंकण्यासाठी 48 धावांचं टार्गेट आहे. पहिला चेंडू अगदी चेंडूला मात्र ग्लॅन्स करायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र जातोय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात अगदी डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षण बघू शकतो. डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण बघू शकतो. डीप लॉंग अपला क्षेत्ररक्षण बघू शकतो. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण बघू शकतोय. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षण बघू शकतोय. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण बघू शकतोय. यार्ड मात्र अगदी चेंडूला मात्र ग्लॅन्स करायचा होता. अगदी स्वतःला झुकलं होतं या चेंडूला खेळण्यासाठी. उसळी घेऊन या चोकला खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजामार्फत आणि चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. अगदी चेंडू दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात बघायला मिळाला आहे. काय गोलंदाजी केली जाते गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून. 2 चेंडू आलेत डॉटच्या स्वरूपात. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर दिनेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. यार मात्र चेंडू मात्र बघा लॉंग स्टॉप रिझनला चाललाय. शतक आलाय मात्र नाही चेंडूला अडवणार. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. आलाय चौकार. दिनेश स्ट्रायकरकडे रमाकांत. चेंडूला फक्त ग्लॅन्स केलाय. चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये छत्रशा चेंडू अडवलाय. अगदी चेंडू ते मात्र बघत राहिले होते कुठे चेंडू एक्झॅक्टली आहे. मात्र तोपर्यंत 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जातात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 6 अशी सुरुवात बघायला मिळते. चौथ्या चेंडूवर 2 धावा आल्यात. छत्रच्या चेंडू मात्र स्टॉप केला होता. मात्र कॅप असल्या कारणाने मात्र चेंडू मात्र ते बघत राहिले फक्त आणि 2 धावा या पडून पूर्ण केल्यात. चेंज पेस गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं. बॅकवर्ड हँड चेंडूला मात्र चेंडू हाताळला होता आणि तोपर्यंत 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जातात. छत्रशेख आला चेंडूला उचललाय
आणि या 2 धावा पण पूर्ण केल्या पाहिजेत. अगदी स्वतः चेंडू घेऊन आल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 8 अशी सुरुवात बघायला मिळते. अगदी चेंज ऑफ पेस गोलंदाज दिनेश याच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. लगेच फलंदाज रमाकांतने ओळखलंय की हा चेंडू स्लोअर वन दिनेशाने हाताळलाय आणि चेंडूला मात्र अगदी आपण स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्याने चेंडूला मारण्याचा प्रयत्न होतोय. हसमुख म्हात्रे यांचं आगमन झालंय. आपण त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. स्वतः आयोजकच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओ यामध्ये काय दृश्य बघायला मिळतं तर इथे मात्र डीप पॉइंटला शतक आलाय आणि त्याने चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत 2 धावा. तर प्रत्येक जुचंद्र मास्टरचे जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र इथे मंचावर येऊन बसायचं आहे. थोडंफार डिस्कस चालू आहे. जित्तू पाटील तुमची इथे वाट बघतायत कारण याच्या नंतरचा जो सामना आहे तो खऱ्या अर्थामध्ये जुचंद्र मास्टर्सचा आहे. त्यामुळे प्लीज जर तुम्ही कुठे असाल तर लगेच पॅलिंग बॉक्स मध्ये येऊन जित्तू पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर षटकाची समाप्ती झाली. डीजेला फदी देऊया आणि लगेच मैदानाच्या आत. मात्र 6चे 6 चेंडू प्रथम षटकाचे जे रमाकांत याने मात्र खेळून काढले आणि त्यामध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. चांगली फलंदाजी केली. ओ या मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला होता. चेंडूला मात्र ब्लॉक हॉल मधून खोदून काढलाय. चेंडू मात्र वाईटिश मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चेंडूला फील्ड केले. तोपर्यंत 1 धाव इथे पळून पूर्ण केली आहे. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 11 अशी सुरुवात बघायला मिळते. स्वतःला सावरलंय खऱ्या अर्थाने फलंदाजाने. अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळण्याची मात्र मुभा बघायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडूला ओळखून स्ट्रोक्स खेळला जातोय. पुन्हा एकदा ओ बॅकफुटला आले. चेंडूला मात्र पंच केलाय. चेंडू मात्र पॉइंटला जातोय. शतक आलाय. चेंडूला उचललाय. तोपर्यंत 1 धाव. चांगला शतक बघायला मिळाला. अगदी चेंडू मात्र जिथे हाताळला जातोय ना त्या दिशेनेच मात्र चेंडू जातोय आणि शतयशी देखील साथ देतात आतापर्यंत गोलंदाजाची. यावेळी पदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. हवेमध्ये चेंडू बघायला मिळतोय आणि किती धावा देऊ जातील तर पंचाचा इशारा आलाय. हा चौकार. अशी सुरुवात बघायला मिळते. अगदी 48 धावांचा पाठला केला जातोय. महेंद्र पाटील यांचं देखील आगमन झालंय. आपण त्यांचं देखील करूया सरचं स्वागत जुचंद्र मास्टरच्या वतीने. ओ यामध्ये पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अगदी या चेंडूवर देखील हॅम्बर करण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाजामार्फत आणि चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात. निर्धार स्वरूपात चेंडू बघायला मिळतोय. गोलंदाज विकास याचा 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकामधील. पुण्याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न यामध्ये सक्सेसफुल झालेत. चेंडू मात्र डीप मध्ये गेलाय. वाईटिश मिडॉन वरून मात्र चेंडूला फील्ड केलंय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत 1 धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 17 या आकड्यावर. संजय पाटील यांचं देखील आगमन झालंय. आपण त्यांचं देखील करूया सरचं स्वागत. इन ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. त्याच्यानंतर उन्नती हिला देखील विसरून चालणार नाही. चांगला तिचा देखील खेळ आपण बघतोय लेदर क्रिकेटच्या माध्यमातून. तिने देखील भरपूर चांगला परफॉर्मन्स दाखवत खऱ्या अर्थाने मात्र आपल्या वडिलांचं नाव जे आहे मात्र उच्च लेवलला नेऊन ठेवलेलं आहे.
तर या 3 धावा पळून पूर्ण केल्यात. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 20 या त्याचा पाठला अगदी योग्यरित्या केलाय दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत. रमाकांत आणि सतीश अशी सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते आणि एक चांगला प्रयत्न केलाय खऱ्या अर्थाने मात्र फलंदाजामार्फत. अगदी मिनिटवर फलंदाजी केली होते. अगदी स्वतःला मात्र चांगला खेळ कसा होईल याकडे दोघांनी मात्र लक्ष दिले. अगदी कुठलाही फटका जो आहे तो मात्र अयोग्य त्याने वापरला नाहीये. अगदी सरळ बॅटने चेंडू या त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. नंबर 3चा षटक घेऊन मिस्टर मेघनाथ गोंदाजी मार्कवर आलाय. अगदी गांधी तलाव एंड कडनं तो मात्र गोंदाजी करण्यासाठी सज्ज होईल. डीप मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघू शकतोय. डीप लॉंग ऑन, त्याच्यानंतर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेग आणि डीप फाईन लेग यामध्ये क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर डीप पॉइंटला आपण क्षेत्ररक्षक बघू शकतो. त्याच्यानंतर डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बघू शकतोय आणि थर्ड सर्कल मध्ये आपण क्षेत्ररक्षक बघू शकतोय. डीप शॉर्ट थर्ड मॅन आणि एक बॅकवर्ड पॉइंटला स्ट्रायकरकडे रमाकांत. अगदी 20 सेप मध्ये चेंडूला केलं होतं. चेंडू मात्र डीप लॉंग आपल्या जागे ट्रॅव्हल झालाय. तो पण क्षेत्ररक्षक आलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय फलंदाजामार्फत आणि या 2 धावा पळून पूर्ण केल्या होत्या. अगदी स्वतःला मात्र चांगली धावगती कशा प्रकारे मेंटेन केली जाते तर या जोडीने मात्र दाखवलंय. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 22 या आकड्यावर. मेघनाथ गोंदाजी मार्कवर. अगदी गोलंदाजी करत असताना मात्र स्वतःला क्षेत्ररक्षण आहे ते मात्र योग्यरित्या केले की नाही याकडे पाहणी केले. कौशिक मात्रे यांचं देखील आगमन झालंय. आपण त्याचं देखील करूया सहर्षचं स्वागत. ओ यावेळी मात्र अगदी आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र इथे काय बघायला मिळतं तर मिसफील्ड आणि मिसफील्डच्या स्वरूपात किती धावा अंकित केल्यात तर 2 धावा या अंकित केल्या जातात. अगदी चेंडूला मात्र अडवण्याचा प्रयत्न झालाय. मात्र चेंडू मात्र त्यांना मात्र गुंगारा देत या 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 24 या आकड्यावर. मेघनाथ गोंदाजी मार्कवर. अगदी 2 चेंडूमध्ये त्याने 4 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा गोंदाजी फाटी सज्ज होत असताना तर स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय रमाकांत. ओ यावेळी आडव्या बॅटचा वापर केलाय. मिस टाइम स्ट्रोक्स खऱ्या अर्थाने मात्र बघायला मिळतोय. अगदी शॉर्ट सिलेक्शन जो आहे ते मात्र खराब बघायला मिळतं रमाकांत याच्या मार्फत आणि त्यामुळे चेंडू गेलाय डॉट. तिसरा चेंडू आलाय डॉट. 4था चेंडू साठी पुन्हा सज्ज. ओ यावेळेस मात्र काय आपल्या बोटातील जादू दाखवली आहे. अप्रतिम चेंडू पडलाय आणि अगदी ऑफ स्टिक वर चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय आणि थेट यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावलाय आणि चेंडू गेलाय निर्धार स्वरूपात. चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या तिसऱ्या षटकातील धावसंख्या आहे ती म्हणजे 24 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. यावेळी मात्र योग्य शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळतं. क्षेत्ररक्षक आलाय, चेंडू उचललाय डीप वरून, तोपर्यंत 2 धावा. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 26 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ
यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र वाईटशी मिडॉन क्षेत्रामध्ये गेलाय, क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय, तोपर्यंत 2 धावा. अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. नक्कीच इथे मात्र कन्हैया लक्ष्मण म्हात्रे बघा, कन्हैया लक्ष्मण म्हात्रे अध्यक्ष, चंडिका देवी न्यायास यांचे अध्यक्ष आहेत, आणि त्याच्यानंतर श्री जयप्रकाश शामराव भुईर तसेच चंडिका देवी न्यास विश्वस्त जुचंद्र यांच्याकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झालंय. आपण त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत या जुचंद्र मास्टरच्या वतीने. ज्यांनी मात्र या स्पर्धेला खरं तर मात्र देणगीच्या स्वरूपात ज्यांनी हात लावलाय किंवा ज्या कुठचेही आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष असं स्वागत. धावसंख्या आहे ती म्हणजे 28 धावा, 3 षटक संपलेत. गोलंदाजाचं नाव सांगा, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. तर नवीन येतो गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं तर संघासाठी ते 4थं षटक घेऊन येत आहेत. तर 12 चेंडू आणि 20 धावांची गरज जिंकण्यासाठी प्रति षटकामध्ये 10च्या फरकाने चालावं लागेल. जेवणाची व्यवस्था चालू आहे, प्रत्येक खेळाडू मात्र जेवणाची मात्र आस्वाद घ्यायचा आहे. तर नवीन आलाय गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरकडे फलंदाज आपण बघू शकतोय, म्हणजे सतीश स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला बघायला मिळते, चांगली फलंदाजी बघायला मिळाले आतापर्यंत. यामध्ये बॅटची एज आणि पहिला हादरा बसला जातोय तो म्हणजे मिस्टर सतीश. देखील करूया सर्च स्वागत. इन ऍक्शन मध्ये देखील बघायला मिळालाय, यात काही शंका नाही आहे. याच्यानंतरचा होणार सामना जुचंद्र मास्टर्स वायसेस दैसर या दरम्यान सामना बघायला मिळेल. हा देखील एक जबरदस्त सामना होईल, यात काही शंका नाही. जुचंद्र मास्टर्स अगदी आपल्या होम ग्राउंडवर नक्कीच खेळेल, तर दुसऱ्या बाजूला दैसर हा देखील एक चांगला संघ म्हणून ओळखला गेलाय या 40+ क्रिकेटमध्ये. तर चंद्रशेखर स्ट्रायकरकडे आपण बघायला मिळतो बॅटर, अगदी 1 डाऊन मध्ये तो आलाय आणि संघाला खरं तर मात्र गरज देखील आहे. आता मात्र 11 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. काउंटडाऊनला सुरुवात झालेली आहे, 11 चेंडू 20 धावांची गरज. याल पत्र अगदी लेगस्टप सोडून जातोय. ललितजी भोईर उर्फ बंडाफरांचा इशारा आलाय की हा अवंत धाव, या अवंत धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 29 आकड्यावर. अगदी कानमंत्र दिला गेलाय फलंदाज रमाकांत यांच्याकडनं चंद्रकांत यांना की कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं आहे, अगदी मेरिटवर तुम्हाला खेळायचं आहे. आतापर्यंत रमाकांत याने मात्र स्वतःला सिद्ध केले, चांगली फलंदाजी करून तो आता मात्र नाबाद आणि जिंदाबाद अजूनपर्यंत तो क्रीजवर बघायला मिळतोय. तर गोलंदाज दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. नवीन अगदी पहिल्या चेंडू त्याने विकेट घेतले. याला स्लाइस केला चेंडूला, चेंडू मात्र बॅकवर्ड पॉइंटला नाही थांबणार, निघून जाईल सीमा रेषा पार. आलाय चौकार.
चेंडू आहे तोपर्यंत इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याने चांगला झेल पकडलाय आणि समाप्त झालाय मिस्टर चंद्रकांत याचा खेळ. कोण लागतो दुसरा धक्का. आणि आता किती चेंडू मध्ये किती धावा पाहिजेत तर 9 चेंडू आणि 15 धावांची गरज जिंकण्यासाठी. या प्रकारे आपल्याला इक्वेशन बघायला मिळतं. हो या मात्र गतीमध्ये परिवर्तन अगदी चेंडूला आत वळवलं होतं. चेंडू मात्र शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 35 या आकड्यावर. अगदी स्वतःला मात्र खरं तर मात्र या स्ट्रोकला अगदी बॅकफुटला आले आणि या चेंडूला मात्र खेळलं होतं. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. आता किती चेंडू आहेत 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. या प्रकारे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. 8 चेंडू 13 धावांची गरज. पुणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. ओ चेंडूला खेळायचं अप साइडला चेंडू गेला अनसाइडला सिरमिडान क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत 2 धावा अगदी दुहेरी आणि 1 धावेच्या मदतीने मात्र चांगली फलंदाजी केली होती फलंदाज रमाकांत मार्फत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 37 या आकड्यावर. तर जुचंद्र मास्टरचे खेळाडू जो आहेत त्यांना नक्कीच इथे मात्र आम्ही सूचित करतोय की याच्यानंतर तुमचा सामना आहे त्यामुळे जितू पाटील जे आहेत ते मात्र तुम्हाला पॅव्हलियन बॉक्स मध्ये टीम मीटिंग साठी बोलवत आहेत. जुचंद्र मास्टरचे जे खेळाडू आहेत त्यांना आम्ही नक्कीच आवाहन देतोय तुम्ही पॅव्हलियन बॉक्स मध्ये येऊन जितू पाटील यांची माझी संपर्क साधायचा आहे. पुण्यात गोलंदाज मार्कवर अगदी स्लाइस केला चेंडूला. चेंडू मात्र पॉइंटलाच गेलाय. क्षेत्ररक्षकाने फील्ड करायचा प्रयत्न झालाय मात्र थोडीशी मिसफील्ड बघायला मिळते. तत्पूर्वी तर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि तिसऱ्याची देखील हुल दिली जात आहे मात्र 2 धावांवर इथे मात्र मिलिंद मात्र थांबून ठेवतो. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 39 या आकड्यावर. प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर हरिश्चंद्र पाटील वाकीपाडा यांच्याकडे आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झाले त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर श्री किरण जयराम मात्रे जुचंद्र यांच्याकडे देखील आम्हाला आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर श्री राज चंद्रकांत पाटील यशोदाई कंस्ट्रक्शन जुचंद्र यांचे खऱ्या तर मात्र आपल्याला ऑनर बघायला मिळतात त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर अर्चना नरेंद्र पाटील यांच्याकडे देखील आर्थिक सहाय्य आम्हाला उपलब्ध झाले त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याच्यानंतर हेमराज पांडुरंग भोईर वाकीपाडा उद्योजक यांच्याकडे देखील आम्हाला आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर यशोदा तुकाराम भोईर यांच्याकडे देखील आम्हाला आर्थिक
चंदन भोईर यांच्याकडून आम्हाला आर्थिक सहाय्य उपलब्ध झालंय, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्याच्यानंतर इस्माईल शेख यांच्याकडे देखील आम्हाला आर्थिक सहाय्य उपलब्ध झालंय, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय हेमंत येतोय. 6 चेंडू असतील आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 9 धावा असं इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. एका बाजूला आपण संघ बघतोय ओवळा आणि दुसऱ्या बाजूला कोळशेत या दरम्यान सामना चालू आहे. स्ट्रायकरकडे आपण बघू शकतो रमाकांत आहे. तर एका बाजूला त्याने मात्र खऱ्या तर मात्र अगदी स्वतःला मात्र झुकवलंय, अगदी दिवार पडून अगदी या विकेटवरती उभे आहेत आणि चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. 6 चेंडू 9 धावांची गरज. या पद्धतीने स्लाइस केल्या जात आहे. चेंडू मात्र डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पण पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव देखील पण पूर्ण केली जाते. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 41 या आकड्यावर. चेंडू जो आहे तो मात्र अगोदर फेकला असता तर ही एक धाव झाली नसती आणि त्यामुळे क्षेत्ररक्षक याच्याकडे झाली चुकी. जर एक धाव मिळाली असती तर मिलिंद स्ट्रायकरकडे आला असता. तो थोडाफार मात्र आपण बघू शकतो गोलंदाजीने मात्र त्याला गोलंदाजी अचूक टप्प्यावर हाताळू शकला असता. मात्र फलंदाज जो आहे तो मात्र इन्फॉर्म बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे तो म्हणजे मिस्टर रमाकांत, जो की स्ट्राइक एंड कडे बघायला मिळतोय. अगदी सलामीवीर म्हणून तो आलाय आणि चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत बघायला मिळाली आहे. 15 चेंडू 24 धावा त्याने बनवले जातापर्यंत. या पद्धतीने अगदी गॅप मध्ये चेंडू केले पाहिजे. चेंडू मध्ये कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आलाय, चेंडूला उचललाय तोपर्यंत 2 धावा. अगदी स्वतःला मात्र सिद्ध केले या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने मात्र अगदी गॅप मध्ये चेंडू हा चेंडू मारलाय आणि 2 धावा या पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे 43 आकड्यावर. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज या प्रकारे इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. अगदी 2 चेंडू जर निर्धाव आले ना तर नक्की थोडासा जो गोलंदाजी करणारा जो संघ जो आहे तो मात्र थोडासा वर्चस्व तोडू शकतोय. तर दुसऱ्या बाजूला अगदी स्वतःला तप धरून उभा असलेला फलंदाज रमाकांत विचार करत असेल की अशा प्रकारे सिंगल डबल जरी आल्या तरी ही मॅच आम्ही जिंकू शकतोय. हितेंद्र भोईर आल्या त्यांचं देखील करूया असं सरच्याचं स्वागत. अगदी डिफेंड केला चेंडूला, एक धाव देखील पळून पूर्ण आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली जाते. चांगली रनिंग विकेट म्हणावी लागेल. अगदी गॅप मध्ये चेंडूला खेळलं जातंय. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज या प्रकारे इक्वेशन बघायला मिळतं. 3 चेंडू 3 धावांची गरज. चांगली फलंदाजी केली जाते. अगदी खरं तर मात्र स्वतःला सिद्ध केलं या मॅच मध्ये. 3 चेंडू 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर हेमंत. बॅट चेंज यष्टिरक्षक झाले त्याच्याकडनं आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिझनला आलाय चौकार आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातंय. चांगली खेळी रमाकांत याच्या मार्फत. तसेच या जुचंद्र गावाचे शाखा प्रमुख मोहन रवींद्र पाटील भाई यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध झाले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतो. त्याच्यानंतर इस्माईल शेख यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी